नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. 20 मार्च पासून सोयाबीन बाजारावर पुन्हा एकदा तेजीत येणार. 20 मार्च पासून सोयाबीन बाजारावर 7,000 रुपये प्रति क्विंटल होणार. काय आहे सविस्तर अपडेट? कोणती अशी कारणं आहेत ज्यामुळे सोयाबीन बाजारावर तेजीत येणार? चला तर जाणून घेऊया. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत आहे. आता इथून पुढे सोयाबीनच्या बाजारावर कोणत्या अशा कारणांमुळे वाढणार हे आता आपल्याला बघणं गरजेचं आहे. राज्यामध्ये आपण बघितलं तर सोयाबीनचा तुटवडा आता मासायला सुरुवात झाली आहे. कालच्या परवाच्या मार्केटमध्ये 6,000 6,500 पर्यंत वाशिम असेल, जालना असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, हिंगणघाट असेल. आता प्लांट खरेदी असेल, त्याचबरोबर बियाणे असतील किंवा इतर सोयाबीन निर्मिती असेल, या महत्त्वाच्या कारणांमुळेच खरंच सोयाबीन बाजारात 7,000 होणार का? हे आता बघणं गरजेचं आहे. राज्यामध्ये आपण जर बघितलं तर आवक मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. आयात-निर्यात धोरण सुद्धा मोठ्या प्रमाणात आता आपल्याला बिघडलेलं पाहायला मिळतं. बियाणे कंपन्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. अशातच आता सोयाबीनचा बाजार किती वाढणार हे कर्ज करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये संघर्ष चालू झालेला आहे. त्यामुळे आता विदेशामधून सोयाबीनला चांगली मागणी मिळणार का? हे पण बघणं गरजेचं आहे. सोयाबीन उत्पादक जे देश आहे, यामध्ये बांगलादेश असेल, अफगाणिस्तान असेल, श्रीलंका असेल, इकडे मात्र सोयाबीनला मागणी वाढताना पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये जर आपण सोयाबीनचे बाजारभाव बघितले, तर सध्या सोयाबीन बाजारभाव 6,000च्या घरात ठराविक मार्केटमध्ये गेलेले आहे. परंतु सरासरी सर्व ठिकाणी 5,500 ते 6,000च्या पर्यंत अमरावती, नागपूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्व मार्केटमध्ये आपल्याला सोयाबीन बाजारभाव तेजीत आता पाहायला मिळत आहे. मग इथून पुढचं सोयाबीन बाजारभाव कशावरती अवलंबून असणार आहे? तर आवक घटलेली आहे. व्यापारी किती प्रमाणात खरेदी करणार? व्यापारी स्टॉक करणार का? कारण आपण बघितलं तर गेल्या सीझनपेक्षा 10 ते 15% यावर्षी सोयाबीनचं उत्पादन कमी झालेलं होतं. यामध्ये वेगवेगळे घटक होते. लागवड कमी होती, पेरा कमी होता, अतिवृष्टीचा घटक आहे. यावर्षी जर अजून लागवड कमी झाली तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टपर्यंत आपल्याला सोयाबीन टिकवायची आहे. ही सोयाबीनचे बाजारभाव 100% वाढणार आहे. व्यापारी किती स्टॉक करणार यावरती सोयाबीनचे दर अवलंबून असणार. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे अजून किती सोयाबीन शिल्लक आहे हे पण बघणं गरजेचं आहे. राज्यामध्ये जर आपण बघितलं तर सोयाबीन जे आहे आता शेतकऱ्यांकडे कमी स्टॉक शिल्लक आहे. त्याचप्रमाणे इतर जे काही एजन्सीज आहे, मग याच्यामध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या असतील, शेतकऱ्यांचे ग्रुप असतील किंवा नाफेड असेल, यांच्याकडे किती अजून शिल्लक सोयाबीन आहे हे बघणं गरजेचं आहे. याच्यावरती आता इथून पुढचा सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला टिकताना पाहायला मिळणार. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समिती सोयाबीनचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट, सविस्तर सोयाबीन बाजारभाव अमरावती, नागपूर, हिंगणघाट, मलकापूर, काटोल, भिवापूर सर्व ठिकाणची सविस्तर अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव पुन्हा एकदा 7,000च्या घरात आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.